राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात महामार्ग रोखून धरला। यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली। विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक चालत पोलीस ठाण्यामध्ये गेल्याने शहरात चांगलीच वाहतूक कोंडी झाली। बदलापूर येथे 2 लहान मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यामध्ये आंदोलन केले। शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी ठाण्याच्या 3 हात नाका येथे रास्ता रोखून धरला होता। मात्र आंदोलनाची माहिती मिळाल्याने पूर्वतयारी म्हणून नौपाडा, ठाणेनगर, वागळे इस्टेट इत्यादी पोलीस ठाण्यातून फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बुरसे यांच्यात चांगलीच खंडाजंगी झाली। बदलापूर येथे 2 चिमुरड्यांवरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक होऊन 3 हात नाका येथे आंदोलन केलं। यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेराज, जिल्हा प्रमुख केदार दिघे, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, प्रकाश पायरे, वसंत गवाळे, तुषार रसाळ यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। त्या ठिकाणी तिला उडून तिला ठार मारण्यात आली। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल 7 जुलैला अक्षता म्हात्रे त्या ठिकाणी शिळपाड्याला जी घटना झाली, त्यानंतर 27 जुलैला उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिच्यावरती अत्याचार केला आणि तिचा खून केला। त्यानंतर 14 ऑगस्ट जी कालची घटना जी झाली, 12 तारखेला पहिली घटना झाली, आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचं आहे। त्यानंतर 13 तारखेला दुसऱ्या दिवशी पण झाला। म्हणजे जर 12 तारखेला जर कारवाई केली असती तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून वाचली असती। परंतु आज हे सरकार आहे, हे सरकार निंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहे। काल संपूर्ण हातभर राख्या बांधल्या होत्या, या हातात फक्त आता शरीरावरचा बाकीचे अवयव बाकी होते। परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी, आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही। गेले 5 ते 7 महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही। फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता म्हात्रे हिचा जो मृत्यू झाला 3 महिन्यापूर्वी, 3 महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत। फास्ट ट्रॅक म्हणजे 50 वर्ष केस चालणार आहे का? आज हे सरकार काय करते? या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणलात आणि यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही, ते 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी या नराधमाला फाशी झाली पाहिजे। यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत। आज तुम्ही बघितलं असेल बदलापूरमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर त्याला तो डोनेशन देतो, त्या ठिकाणी फी भरतो आणि अशा पद्धतीने या शाळेत 12 तास त्या पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं होतं। 12 तासानंतर त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला। म्हणजे काय चाललंय? आज हे पोलीस मंडळीसुद्धा आता आम्ही इकडे बसलोय, आम्हाला आत टाकायला निघाले होते। म्हणजे आज एखादा आवाज उठवायचा असेल तरी आज तुम्ही त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय ठाण्यात आले होते, आम्ही इंटिमेशन देऊन सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं नाही। त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल मातोश्रीच्या बाहेरसुद्धा त्या ठिकाणी ठाण्यातून हजुरीमधून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना घेऊन त्या ठिकाणी मातोश्रीवरती आंदोलन करायला सांगितलं होतं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक।
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात छायाचित्रकार त्यांच्या दैनंदिन कामकाजाबरोबरच आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या छायाचित्रात टिपण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी, छायाचित्रकारांना स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करण्याची संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या छायाचित्र प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं। 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 20 ऑगस्ट या कालावधीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, पद्मश्री सुधाकर ओलवे, अभिनेत्री काजल काटे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांसह विविध पदाधिकारी येथे उपस्थित होते। नागरी कामाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध कार्यक्रमांना पाठिंबा देणारी ठाणे ही एकमेव महापालिका असल्याचं मत यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं। तसेच विजेत्या छायाचित्रकारांचं कौतुक देखील केलं। छायाचित्र ही कला आहे आणि या कलेत छायाचित्रकारांनी सातत्य ठेवणं आवश्यक असल्याचं सांगत आमदार संजय केळकर यांनी सर्व छायाचित्रांचं कौतुक केलं। तर या स्पर्धेमध्ये विजेते झालेल्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या समोर मॅडम समोर या बाजूने ना, या बाजूने, या बाजूने, या बाजूने। अरे सँडी तृतीय क्रमांकाचे मानकरी, द्वितीय क्रमांकाचे मानकरी संदीप यादव, आणि राष्ट्रीय गटाच्या वाईने त्यानंतर राष्ट्रीय कॅटेगरीमध्ये परफॉर्मिंग आर्ट या विषयाकडे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी परफॉर्मिंग आर्ट या विषयासाठी द्वितीय क्रमांकाचे मानकरी रोख रुपये 25,000 आणि सन्मान चिन्ह। नॅशनल कॅटेगरीमध्ये तिसरा विषय होता फेस्टिवल। तृतीय क्रमांकाचे मानकरी अक्षय योगे, फेस्टिवल या विषयासाठी आणि फेस्टिवल या विषयासाठी प्रथम क्रमांकाचे केदार भट, विकास घोष, शार्दूल बाजेकर, निनाद कर्णी या सर्वांनी ही परीक्षणाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे केली। या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। एका जोरदार टाळ्या या सर्व परीक्षक वर्गासाठी। या संपूर्ण स्पर्धेसाठी 4,500 केदार भट, विकास घोष, शार्दूल बाजेकर, निनाद कर्णी आणि रसिका प्रभू देसाई या सर्व परीक्षक मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन। स्पर्धक छायाचित्रकारांनी या प्रदर्शनासाठी स्पर्धेत रावसाहेब, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या अर्थातच आमचे समाजचे मित्र नरेश म्हस्के साहेब हे वेळोवेळी सहकार्य करत असतात। या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही स्पर्धा यशस्वी करू शकतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या छोट्याशा आमंत्रणावर देखील आमचे म्हस्के साहेब येत असतात। भारतीय जनता पार्टीचे सचिव महाराष्ट्र प्रदेश व माजी नगरसेवक संदीप लेले यांच्या वतीने ठाणे येथे रक्षाबंधन निमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत व नौपाडा पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस यांच्यासोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। या उत्साही कार्यक्रमाच्या वेळी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, मनोहर फडके, भारत हनीपिंडी, सचिन केदारी, सागर भदे, पदाधिकारी कार्यकर्ते राजेश ठाकरे, किशोर भावे, सुशांत मोरे, सुमित चव्हाण, सुनील नलावडे, अक्षय मोरे, रोहित पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी राखी बांधणाऱ्या महिलांना या ठिकाणी साडी भेट म्हणून देण्यात आली।
आज संपूर्ण ठाणे शहरामध्ये रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि आपण बघू शकता ठाण्यातील पाचपकडे येथील संदीप लेले यांच्या जे संपर्क कार्यालय आहे ते या ठिकाणी संदीप लेले यांच्या वतीने हा रक्षाबंधनाचा सण देखील आपण बघू शकता मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहराची स्वच्छता करणाऱ्या ज्या सफाई कर्मचारी स्वागत. आपण आता आहोत नौपाडा पोलीस स्टेशन ठिकाणी. आपण बघू शकता की जे आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात अशा महिला पोलिसांसमेत माजी नगरसेवक संदीप लेले हे रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की जे भाजपाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाजन साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो आहे आणि ज्या महिला पोलीस आहेत त्यांना या ठिकाणी आकर्षक पोलीस दल हे कायम खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाच्या भावाच्याच भूमिकेत असतं. कारण रक्षाबंधनाचा विषय म्हणला संघाचे आमचे स्वयंसेवक मनोहर फडकेजी पण उपस्थित आहेत, सचिन केदारी आहेत, सुशांत मोरे आहेत, नलावडे, राजेश ठाकरे. आपण रक्षाबंधन साजरा करतो. दोन भाग आहेत त्याच्यामध्ये. एक आपला पारंपरिक सांस्कृतिक सण आहे आणि तिसरा महत्त्वाचा जो विषय आहे परंपरा संस्कृती ही विशेषतः आपल्या भारतीय आणि हिंदू धर्मामध्ये घरापुरती आहे. पण हा जो सण आहे याचा सामाजिक आशय समजून घेतला पाहिजे आणि हा सामाजिक आशयाच्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम घेतलाय. जसे सरकारने आज लाडकी बहीण योजना राबवून गरजू महिलांना काही मदत करण्याचा प्रयत्न केला, त्याच प्रेरणेतून आम्ही असं ठरवलं की आज सफाई कर्मचारी असतील, पोलीस भगिनी असतील, पोलीस बांधव असतील यांच्यासोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम करायचा. विशेष करून पोलीस बांधव हे दिवस रात्र आपली रक्षा करत असतात. एखादा कधीतरी चुकतो आणि त्याला गालबोट लागतं, परंतु समस्त पोलीस दल हे आपली रक्षा करण्यामध्ये पूर्ण आपलं त्यांचं जीवन खर्ची करतं आणि त्यामुळे त्यांच्या पण कुठेतरी मान सन्मानाची, त्यांच्या पण भावभावनांची रक्षा ही आपण केली पाहिजे, फिजिकली जरी करत नसलो तरी. या भावनेने आम्ही या ठिकाणी आज महिलांची रक्षाबंधन केलंय. सन्माननीय महाजन साहेब यांनी खूप सहकार्य दिलं. सर्व पोलीस भगिनींना रक्षाबंधनाच्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संदीप जिलेले व त्यांचे इतर पदाधिकारी यांना पोलीस भगिनीकडून राखी बांधण्याचा जो उपक्रम घेतलेला आहे हा अतिशय चांगला आहे की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भगिनी इतर ठिकाणी जाऊन राखी बांधतात, पण हे स्वतःहून पोलीस भगिनींकडून राखी बांधण्यासाठी आलेले आहेत. तर हे अतिशय चांगला प्रोग्राम आहे. रक्षाबंधनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने ठाण्यामध्ये ठाणे शहर जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण विभागाचे भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ठाण्यामध्ये 21 ऑगस्ट 2024 रोजी SC/ST आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये जाहीर समर्थन कोर्टनाका येथे भव्य धरणे आंदोलनाचं आयोजन करीत विविध मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आलं होतं. बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचे शोषण करणाऱ्या नराधमास फाशी देण्यात यावी, तसेच देशातील सर्व आंबेडकरीवादी पक्ष संघटना यांनी संपूर्ण भारत बंदची हाक दिली होती. पण ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या शोषणामुळे वातावरण तंग असून समाज घटकात आलेल्या अन्यायाविरोधात सर्व आंबेडकरी जनता नेहमीच रस्त्यावरती उतरत असते. पोलीस यंत्रणेवरती येणारा ताण यामुळे आम्ही सर्व आंबेडकरवादी ठाण्याच्या पक्ष संघटनांनी या ठिकाणी एकत्र येऊन धरणे आंदोलन केले. तर या धरणे आंदोलनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या SC/ST आरक्षणमधील वर्गीकरण निर्णय तात्काळ रद्द करावा, बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचे शोषण करणाऱ्या नराधमास फाशी देण्यात यावी या मुख्य मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास न्यायालयीन व रस्त्यावरील तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी दिलेला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी मोर्चा काढून हे आंदोलन करण्यात आलं. तर कोर्ट नाका परिसरामध्ये काही काळासाठी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं. तर या आंदोलनामध्ये युवक आघाडीचे अध्यक्ष विनोद भालेराव, महासचिव प्रमोद इंगळे, निवासर अध्यक्ष दिनेश पाटील, बबन केदारे, कार्याध्यक्ष युवास आघाडीचे विशाल ढेंगळे, उपाध्यक्ष तात्याराव झेंडे, शंकर पाटील यांसह इतर पदाधिकारी व बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. कोण म्हणतो होणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो होणार नाही, अरे घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो होणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. हाय 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 हाय, जब तक सूरज चांद रहेगा. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जजच्या खंडपीठाने जो SC/STच्या संदर्भात
वर्गीकरणाचा जो विषय दिलेला आहे, वर्गीकरणा प्रमाणीकरण आणि नॉन क्रिमिनल मध्ये त्यांना समाविष्ट करण्याबद्दल जे निर्णय दिले त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासनाने केंद्र सरकारवर टाकलेली आहे. आमची मागणी ती आहे की कुठल्याही प्रकारचे सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे तो इम्प्लिमेंट करू नये, ना केंद्र सरकारने ना राज्य सरकारने हा इम्प्लिमेंट करू नये. हा SC/ST मधल्या अंतर्गत वाद निर्माण करून किंवा अंतर्गत झगडे निर्माण करून जे त्यांना जे अभिप्रेत आहे RSSला की सरकार SC/STचं जे संविधानाने दिलेला अधिकार आहे ते आरक्षण आहे ते रद्द करण्यासाठी त्यांचा जो कुटील डाव आहे त्या अनुषंगाने तिने दिलेला हा आदेश आहे. म्हणून त्या आदेशाची अंमलबजावणी करू नये, तो आदेश फिरवावा अशी आमची मागणी आहे. सर्वसामान्य दलित समाजाचं आणि आदिवासी समाजाचं नुकसान होणार आहे. नुकसानाचा असा विषय आहे की आजही समाजा त्या संदर्भात निर्णय घेऊ नये, असं अंमलबजावणी करू नये ही आमची मागणी आहे. मुख्य मागणी ती आहे. त्याचबरोबर काल बदलापूरमध्ये जे काय चिमुरडी होती, 2 चिमुरडी जो काय बलात्कार करून त्यांना जो प्रयत्न केलाय, जो कोणी त्याच्यात आरोपी आहे, जो प्रत्यक्ष आरोपी, जो अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी असणारे लोक आहेत की ज्यांनी केस दाबण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे 20 ते महिन्याभरात 30 दिवसात त्याचं चार्जशीट आणि निकाल लागला पाहिजे आणि त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. कोलकाता येथील RG कर मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरांवरील अत्याचारानंतर निष्क्रिय असलेल्या पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ज्ञानसाधना महाविद्यालय ते 3 हात नाका दरम्यान हातात फलक घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना महिला डॉक्टर देखील सुरक्षित नाहीत, तेव्हा केवळ समाज माध्यमातून व्यक्त होण्यापेक्षा समाजात येऊन व्यक्त होत समाजात बदल घडण्याचा निर्धार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी निदर्शक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून त्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे यांच्या वतीने ठाणे शहरात आयोजित केलेल्या मोर्चामध्ये संपूर्ण भारतातील बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांना त्वरित न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून एक ठाम संदेश दिला. या मोर्चामध्ये अनेक विद्यार्थी युवकांनी सहभाग घेतला होता. ज्ञानसाधना कॉलेज येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये विविध प्रकारचे बॅनर, पोस्टर आणि घोषणांच्या माध्यमातून अत्याचारांच्या घटनांमुळे वाढलेल्या चिंतेला वाचा फोडण्यात आली. यावेळी बोलताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये महिलांना देवीचा दर्जा दिला जातो. मुख्यमंत्री स्वतः तिथे महिला आहे, तिथेही महिला सुरक्षित नाहीत. या प्रकरणातील पुरावे देखील नष्ट केले गेले. त्यातूनच ममता सरकारची तानाशाही समोर आल्याने याचाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवण्यात आला आहे. प्रदर्शन केलेलं आहे. अखिल भारतीय ममता सरकारचा विरोध करण्यात आलेला आहे. 3 हात त्यांच्या विरोधात घोषणा देत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी सरकारचे सगळे विद्यार्थी आलेले आहेत. झालेल्या RG कर मेडिकल कॉलेजमध्ये त्या विद्यार्थिनीवर जो वाईट प्रकारे अत्याचार करण्यात आला, जेव्हा ती तिच्या कामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी म्हणून गेली होती, तिकडे तिच्यावरती अत्याचार करण्यात आला. ही अत्यंत वाईट आणि चुकीची गोष्ट आहे, जी भारतामध्ये जिथे महिलांना देवीचं स्थान दिलं जातं तिकडे अशी गोष्ट घडणं अत्यंत चुकीचं आहे. आणि आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी समाजात येऊन रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणात इथे निषेध करत आहोत. तर आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. काही दिवसापूर्वी जी घटना घडली बंगालमधील RG कर मेडिकल कॉलेजला एका विद्यार्थी डॉक्टरवरती रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिची हत्या करण्यात आली. ही गोष्ट एका बंगालच्या धर्तीवरती जिथे दुर्गा मातेचं पूजन होतं अशा याच्या राज्यात सुद्धा महिला या सुरक्षित नाही आहेत हे आपल्या लक्षात येतं. ज्या राज्याची महिला मुख्यमंत्री एक स्वतः महिला असून सुद्धा या राज्यात हे महिला सुरक्षित नाही आहे. मागच्या 6 महिन्यापूर्वी संदेशखालीची घटना आपल्या समोर आली होती. आता ही परत घटना समोर आली आहे आणि ही घटना समोर आल्यानंतर सुद्धा ममता सरकारने याबद्दल काहीही कारवाई केली नाही आहे. त्याची सगळी चौकशी जी आहे ती CBIला द्यावी लागली. CBIला चौकशी करत असताना सुद्धा या RG मेडिकल कॉलेजवरती ममता सरकारकडून स्पॉन्सर्ड एक हल्ला करण्यात आला. 1000 जणांचा मॉब त्या मेडिकल कॉलेजला जाऊन
त्या तिकडे डॉक्टरचे पिस्तुल प्रोटेस्ट करत होते, त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं आणि त्यांच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये तोडफोड करण्यात आली, एव्हिडन्सेस डिस्ट्रॉय करण्यात आले. या विरोधात आपलं आंदोलन आहे. हे सगळं करत असताना कालच एक TMCचा मिनिस्टर स्टेटमेंट देतो की जे कोण लोक ममताच्या विरोधात आंदोलन करतील त्यांचे आम्ही हातपाय मोडून टाकू. ही केवळ तानाशाही चालू आहे. बंगाल सरकारमध्ये तानाशाही एकदम पीकपर्यंत पोहोचलेली आहे. याच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी मागणी करतं की या दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी. बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर जनउद्रेक होईपर्यंत ढिम्म राहिलेले बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे या शिवसेना नेत्याने महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य भाषेमध्ये विकृत शेरेबाजी केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आलाय. तुम्ही घटनेचे वार्तांकन असे करताय की जणू अत्याचार आपल्यावरतीच झाला आहे, असे कमालीचे हीन वक्तव्य वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून केलं होतं. या संपूर्ण प्रकरणाचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केलेला आहे. ठाण्यामधील देखील ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाईची जी मागणी आहे ती लावून धरण्यात आली. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये अनेक महिला पत्रकार आणि पुरुष पत्रकार देखील सहभागी झाले होते. अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जी होती ही आंदोलनादरम्यान करण्यात आली. त्याचबरोबर या आंदोलनाच्या आशयाचं निवेदन देखील ठाणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे. तर या संपूर्ण घटनेचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवीत वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी जी आहे ती या पत्रकारांनी लावून धरलेली आहे. काल बदलापूर येथे ज्या 2 चिमुरड्यावरती अत्याचार झाला होता त्याचे वृत्त संकलन करणारी आमची महिला पत्रकार आहे. त्या महिला पत्रकार आहे तिच्या विरोधात अशब्द भाषेमध्ये तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी भाष्य केलेलं आहे. त्याचा निषेध करण्याकरता आज आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. वामन म्हात्रे ही प्रवृत्ती आहे, ही विकृत वृत्ती आहे. अशा विकृत वृत्तींना ठेचण्याकरता अशा विकृत वृत्तीच्या विरोधामध्ये लोकांनी जागृत व्हावं. पत्रकार तर जागृत आहेत, त्यांनी जागृत व्हावं आणि राज्य सरकारने देखील जागृत व्हावं. पोलिसांनी जागृत होऊन त्यावरती कारवाई करावी, त्यावरती गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावं या मागणी करता आम्ही हे आंदोलन करत आहोत. तरी यांनी राज्य शासनाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि आमच्या या महिला भगिनीला न्याय द्यावा. बदलापूरची जी घटना आहे सगळ्यात पहिले ज्या 2 बालिकांवर अत्याचार झालेला आहे ती घटना अतिशय निषेधार्ह आहे आणि त्या बालिकांना न्याय मागण्यासाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराला सुद्धा अतिशय अश्लील आणि अवमानास्पद असं वक्तव्य एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने करावं ही खरंच लोकशाहीचा अपमान करणारी घटना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बदलापूरच्या ज्या सकाळच्या प्रतिनिधी आहेत मोहिनी जाधव त्या घटनेचा पाठपुरावा करत होत्या. त्यावेळेला त्यांना हे असं सगळं त्यांच्यावर हा प्रसंग म्हणजे घटना त्यांच्याबद्दल घडलेली आहे. या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने मी निषेध करते आणि संबंधित जे आहे ज्याला सरकार पाठीशी घालत आहे त्या वामन म्हात्रेंवर कडक कारवाई करावी अशी माझी आमच्या सगळ्या महिला पत्रकारांची आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी आहे.